नमस्कार सर्वांना. कालच्या भागामध्ये आपण काही योजनांचा अभ्यास केला होता. आजच्या भागामध्ये आपण वेगवेगळे 2 पुरस्कार आणि काही समित्यांचा अभ्यास करणार आहोत. मग लगेच आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करतोय. आजचा पहिला पुरस्कार कोणता आहे पहा. ICC पुरस्कार 2024 चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याची यादी कधी जाहीर करण्यात आली आणि कोणत्या पुरस्कारांसाठी. यादी 25 जानेवारी 2024 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आणि हे 2023 मधील पुरस्कार आहेत. ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांच्याकडून 2023 मध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटू यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आलेली. ते कोण आहेत? मग त्याच्यामध्ये पुरुष पण असतील, त्याच्यामध्ये महिला पण असतील. मग सर्वोत्तम पुरस्कार विजेते आपल्याला विचारले जाते की सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण आहे, सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोण आहे. मग तो वन डे मधला आहे, कसोटी मधला आहे, T20 मधला आहे. तर हे 2024 मध्ये ही यादी जाहीर झाली आहे. 2023 साठीची आपण पाहूयात एक एक जण. सर्वोत्तम पुरस्कार विजेत्यामध्ये सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण आहे पहा. ऑस्ट्रेलियाचा हा पॅट कमिन्स यांना सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे. शिवाय सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू कोण आहेत? नॅट सिव्हर ग्रँट इंग्लंडच्या आहे. म्हणजे महिला आणि पुरुष हे आपल्याला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. सर्वोत्तम मध्ये कदाचित तुम्ही मॅच बघत असाल. मग ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू आपल्याला दिसतोय ना. आता भारत ऑस्ट्रेलिया सिरीज पण चालू आहे. तर पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू ठरलेला आहे. त्यानंतर महिला क्रिकेटपटूचा आपण विचार केला की सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोण आहेत? तर नॅट सिव्हर ग्रँट असं त्यांचं नाव आहे, इंग्लंड मधले आहेत. त्यानंतर पहा सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू कोण आहे? हे ओपनर बॅट्समन आहे ऑस्ट्रेलियाचे उस्मान ख्वाजा. पुरुष कसोटीपटू उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलिया. त्यानंतर हे झालं पुरुष कसोटी क्रिकेटपटू. पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू आहेत विराट कोहली भारताचे आणि पुरुष T20 क्रिकेटपटू आहेत सूर्यकुमार यादव भारताचे. लक्षात आलं. अशा प्रकारे हे सुरुवातीचे काही पाहूयात. सुरुवातीला पुरुषांचं पाहूयात, नंतर स्त्रियांचं पाहूयात. पुरुषांच्या बाबतीत आपण काय म्हटलं? सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाचे आहेत, पॅट कमिन्स आहेत. त्याच्यानंतर आपण विचार केला सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू कसोटी क्रिकेटमधला तो उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियाचा ओपनर बॅट्समन आहेत. त्यानंतर पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटूचा विचार केला तर ते भारताचे आहेत विराट कोहली आणि पुरुष T20 क्रिकेटपटू सर्वोत्तम कोण आहे? तर ते पण भारताचे सूर्यकुमार यादव. तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड कपमध्ये एक सुंदर कॅच त्यांनी घेतलेला होता शेवटच्या ओव्हरमध्ये. तर त्याच्यामुळे आपण असं म्हटलं जातं की वर्ल्ड कप जिंकलाय. तशा प्रकारे हे 4 जण सुरुवातीला लक्षात ठेवा, लक्षात राहतील. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया, सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलिया ओपनर बॅट्समन. त्यानंतर सर्वोत्तम पुरुष वन डे क्रिकेटपटू विराट कोहली, सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव भारत. ठीक आहे, आता हे आपण पाहिलं. मग आता महिलांचं पाहूया. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू आपण म्हटलं नॅट सिव्हर ग्रँट इंग्लंडच्या. त्याच्यानंतर महिला एकदिवसीय क्रिकेटपटू कोण आहेत? त्या श्रीलंकेच्या चामरी अट्टापडू या आहेत. त्याच्यानंतर पहा महिला T20 क्रिकेटपटू कोण आहे? वेस्ट इंडिजच्या हॅली मॅथ्यूज आहेत. आणि युवा पुरुष खेळाडू हे न्यूझीलंड भारतीय वंशाचे न्यूझीलंडमधला खेळाडू आहे पण भारतीय वंशाचा रचिन रवींद्र. आता याच्यामध्ये नाव कसं लक्षात ठेवा. राहुल द्रविडचं रा घेतलंय ह्यांनी, सचिनचं चीन घेतलंय. राचिन रवींद्र असं नाव ठेवलंय. कदाचित त्यांच्या पालकांना राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर दोघेही खेळाडू आवडत असावेत. दोघांचा सुंदर संगम इथे केलेला दिसतो आणि उत्कृष्ट खेळाडू आहे हा राचिन रवींद्र. लक्षात आलं. न्यूझीलंडचा हा युवा पुरुष खेळाडू आहे. युवा महिला खेळाडू फोबे लिचफिल्ड ऑस्ट्रेलियाचे आहेत. तशा प्रकारे सर्वोत्तम पुरस्कार विजेते आपण म्हणतोय ICC पुरस्कार 2024. एखादा पुरस्कार जर विचारला, जोड्यांच्या स्वरूपामध्ये विचारला किंवा डायरेक्ट विचारला तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि सहसा करून पुरुषांचं जर विचारलं तर पुरुषांचं तुम्हाला लगेच ओळखता येईल.
सर्वोत्तम क्रिकेटपटू आपण म्हटलं पॅट कमिन्स आहेत. सर्वोत्तम कसोटीपटू आपण म्हटलं उस्मान ख्वाजा आहेत. त्याच्यानंतर सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटूचा जर आपण विचार केला तर आपल्या देशातले विराट कोहली आहेत. सर्वोत्तम T20 क्रिकेटपटूचा जर आपण विचार केला तर सूर्यकुमार यादव आहेत. सर्वोत्तम युवा खेळाडू, युवा पुरुष खेळाडू मी तुम्हाला सांगितलं राचिन रवींद्र न्यूझीलंडचे आहेत. हे पुरुषांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवलं तर बरंचसं काम आपलं सोपं होणार आहे. आणि महिलांच्या बाबतीमध्ये मात्र थोडासा विचार करावा लागेल, कारण बऱ्याचदा आपण महिलांच्या मॅचेस पाहत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांची नावं माहीत नसतात. तिथे थोडी काळजी घ्यावी लागेल. महिला क्रिकेटपटू नॅट सिव्हर ग्रँट इंग्लंड. त्याच्यानंतर महिला एकदिवसीय श्रीलंकेच्यात, एवढं लक्षात ठेवा, चांबरी अट्टापडू. त्याच्यानंतर महिला T20 वेस्ट इंडिजच्यात हॅली मॅथ्यूज. आणि युवा महिला खेळाडू फोबे लिचफिल्ड ऑस्ट्रेलिया. तर अशा प्रकारे हे पुरस्कार विजेते आहेत. आपण म्हटलं ICC पुरस्कार 2024. याच्यावरती प्रश्न कसे विचारले गेले त्याचा आपण विचार करूयात. आता इथे तुम्हाला करायचा ICC पुरस्कार 2024 योग्य जोड्या लावा. पुरुषांविषयी आहेत. खेळाडू सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण सांगितले आपण? सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पॅट कमिन्स आहेत आपण म्हटलं. सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू उस्मान ख्वाजा आहेत, आपल्याला माहिती आहे इथे आहे. त्यात पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू कोण आहे? एकदिवसीयमध्ये विराट कोहली आहेत. आणि पुरुष T20 क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आहेत. हे जोड्यांच्या स्वरूपामध्ये रोज जरी तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमचे कसोटीपटू किंवा हे जे पुरस्कार आहेत ICC पुरस्कार 2024 हे लगेच पाठ होतील. लक्षात आलं? पाठ करायला जाऊ नका, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, ते आपोआप लक्षामध्ये राहील. तर हा एक प्रश्न आहे. त्याचप्रमाणे ICC पुरस्कार 2024 योग्य जोड्या लावला महिलांच्या बाबतीमध्ये. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू आपल्याला माहिती आहे इंग्लंडचे आपण म्हटलं होतं नॅट सिव्हर ग्रँट इंग्लंडचे आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटपटू कोण आहे सर्वोत्तम? आपण म्हटलं होतं श्रीलंकेचे आहेत. श्रीलंकेच्या कोण? नाव पहा, चांबरी अट्टापडू, या श्रीलंकेच्या आहेत. त्याच्यानंतर महिला T20 क्रिकेटपटू कोणती आहे आणि युवा महिला खेळाडू कोणते आहेत? आता महिला T20 क्रिकेटपटू जे आहे त्या आहेत हॅली मॅथ्यूज आणि युवा महिला खेळाडू आहेत फोबे लिचफिल्ड आहेत का? पहा, युवा महिला खेळाडू या ठिकाणी आपण पाहूयात. युवा महिला फोबे लिचफिल्ड ऑस्ट्रेलिया. तर अशा प्रकारे हे न पाठ करता हे जे तुम्हाला मुद्दाम ह्या जोड्या तयार करून दिलेत की ते सोडवायचा प्रयत्न करा. सोडवता सोडवता ते आपोआप लक्षामध्ये राहणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. आणखी ICC पुरस्कार 2024 नुसार सर्वोत्तम युवा पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणास प्राप्त झालाय? राचिन रवींद्र. राहुल द्रविड मधला रा, सचिन मधलं चिन. राचिन रवींद्र न्यूझीलंड. हे ICC पुरस्कार 2024 नुसार सर्वोत्तम युवा पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणास प्राप्त झालेला आहे? राचिन रवींद्र न्यूझीलंड. लक्षात आलं? हा झाला आपला एक पुरस्कार. लक्षात राहील का? जोड्यांच्या स्वरूपात सोडवलं, हा प्रश्न पाहिला, आपोआप तुमचे सगळे ICC पुरस्कार 2024 पाठ होणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडलाय. कोणत्या कालावधीमध्ये पार पडलाय? पहा, 18 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये पार पडलाय. आवृत्ती 22वी आहे. सुरुवात 2002 मध्ये झाली होती. ठिकाण पुणे. आयोजक पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन. हे सुरुवातीची काही माहिती आहे. पण आपल्याला याच्यामध्ये आता काय लक्षात ठेवायचं तर पुरस्कार कोणाला प्राप्त झालेले आहेत त्याचा आपण विचार करूयात आणि नंतर त्याच्याविषयी प्रश्नांचा विचार करूयात. या ठिकाणी पहा, प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट. प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणजे पुणे चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास प्राप्त झाला? कोणत्या चित्रपटात? सिटीजन सेंट. त्याला 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट सिटीजन सेंट. त्याच्यानंतर संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट कोणता आहे? स्थळ आहे. 5 लाख रुपयाचं बक्षीस मिळालंय. संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्थळ. त्यानंतर काही नावं आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचा मान कोणाला मिळाला? श्रीकांत प्रभाकर बेहरा या चित्रपटासाठी.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान कोणत्या अभिनेत्याला प्राप्त झालाय? देवा गाडेकर यांना प्राप्त झालाय वल्ली या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान कोणत्या अभिनेत्रीस प्राप्त झालाय? स्वाती गोटावळे छबीला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पटकथा स्थळ या चित्रपटासाठी जयंत दिगंबर सोमळकर. सिनेमॅटोग्राफर हे एवढं महत्वाचं नाही, विजय मिश्रा श्यामची आई. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनय बालकलाकार सर्वोत्कृष्ट कबीर जिप्सी आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर. हे आहेत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील काही पुरस्कार विजेते. याच्यात काय काय लक्षात ठेवायचं? सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट तुमच्या लक्षात राहील सिटीजन सेंट आहे. त्यानंतर संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट कोणता आहे हे लक्षात ठेवा. स्थळ हे त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर काही नावं इथली सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री यांची तरी नावं लक्षात ठेवावी लागतील. तर आपण 4 जणांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात आणि त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा समजावून घेऊयात. सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे ते लक्षात ठेवा. कोणत्या चित्रपटासाठी हे लक्षात ठेवा. देवा गाडेकर वल्ली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्वाती गोटावळे छबीला. आता सर्वोत्कृष्ट पटकथा एक आहे जयंत सोमळकर स्थळ. सर्वोत्कृष्ट बालकलाकार एक लक्षात ठेवा कबीर जिप्सी. आता हे याच्यावरून आपण प्रश्न सोडवण्याचा विचार करूयात. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटास मान मिळाला आहे? संत तुकाराम. आपण काय म्हटलं होतं? संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट. मग पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटास मान मिळालेला आहे? सर्वोत्कृष्ट चित्रपट. हे आता संत तुकाराम आपण म्हटलं, पण या ठिकाणी कोणत्या चित्रपटास आपण मान मिळालाय असं म्हटलंय? तर स्थळ या चित्रपटाला मान मिळाला. स्थळ या चित्रपटास मान मिळालेला आहे. लक्षात आलं? पुन्हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटास पुरस्कार प्राप्त झालाय? सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट आपण म्हटलं होतं सिटीजन सेंट या चित्रपटास मान मिळाला. आणि हे जोड्यांच्या स्वरूपात काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता येतील. सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री बालकलाकार सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक. आता सर्वोत्कृष्ट अभिनेता आपण काय म्हटलेलं होतं? देवा गाडेकर आहे. देवा गाडेकर सर्वोत्कृष्ट अभिनेता. अभिनेत्री आपल्याला ओळखता येईल, एकच नाव असेल स्वाती गोटावळे छबीला. बालकलाकार जिप्सी कबीर जिप्सी हे आहेत. आणि उरलंय काय? तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर बेहिरा चित्रपटासाठी. तर ह्या जोड्या सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर ते आपोआप पाठ होईल. पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे, पण हे पाहणं गरजेचं आहे, सोडवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे 2 पुरस्कार आपण अभ्यासले. आता 2 पुरस्कार अभ्यासल्यानंतर काही महत्त्वाच्या समित्या नेमल्या जातात आणि त्या महत्त्वाच्या समित्यांवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. मग त्या महत्त्वाच्या समित्या कोणत्या त्याचा आपण विचार करूयात. महत्त्वाच्या समित्यांमध्ये आपल्याला प्रश्नांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ओळखता येईल. कोणते पहा? देशामधील 1200हून अधिक अनुसूचित जातींमधील सर्वात मागासलेल्या समुदायांना लाभ योजना आणि उपक्रमांचे समन्यायी वाटप करण्याच्या पद्धतीचं मूल्यांकन आणि कार्य करण्यासाठी केंद्र सरकारनं कोणाच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती स्थापन केली आहे? म्हणजे मागासवर्गीयांसाठी समिती स्थापन केली. थोडक्यात लक्षात आलं? पुन्हा एकदा प्रश्न वाचा. देशामधील 1200हून अधिक अनुसूचित जातींमधील सर्वात मागासलेल्या समुदायांना, म्हणजे मागासलेल्या समुदायांसाठी स्थापन केलेली समिती आहे. सर्वात मागासलेल्या समुदायांसाठी. या समुदायांना लाभ योजना आणि उपक्रमांचं समन्यायी वाटप करायचं आहे. समान पद्धतीने न्यायपूर्ण वाटप करायचं आहे. मग या वाटप करण्याच्या पद्धतीचं मूल्यांकन आणि कार्य करण्यासाठी केंद्र सरकारनं कोणाच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती स्थापन केली? राजीव गौबा, विजय राघवन, टी.व्ही. सोमनाथन, टी.के. विश्वनाथन. अशा प्रकारे रोज 4 पुरस्कार आपण 4 हे जर पाहिल्या समित्या तर आपल्या 8-10 दिवसामध्ये सगळ्या समित्या तोंडपाठ येत होतील. कसाही प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता येणार आहे. पण हे रोज नियमितपणे थोडं थोडं करत राहणं गरजेचं आहे. तर हे राजीव गौबा समिती नेमण्यात आली आहे. राजीव गौबा.
लक्षात आलं. राजीव गौबा कशासाठी? मागासवर्गीयांसाठी नेमण्यात आलेली समिती. त्यांना ज्या योजनांचं वाटप केलं जातं त्यांचं मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांना ते समन्यायी पद्धतीने वाटप होतंय की नाही हे पाहण्यासाठी केंद्र सरकारनं या राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती नेमली. मग शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवाल? मागासवर्गीयांसाठी नेमण्यात आलेली समिती राजीव गौबा. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पहा. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सरकारनं 2023 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलेली आहे? कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेलेली आहे? समिती स्थापन केली गेलेली कशासाठी? पहा. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या कामकाजाचा म्हणजे DRDOच्या कामकाजाचा. हे लक्षात ठेवा. DRDOच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सरकारनं 2023 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती? ज्ञानेश्वर मुळे समिती, विजय राघवन समिती, सुनील पवार समिती, सुधाकर सिंधे समिती. हे कशासाठी? संरक्षण क्षेत्रासाठी नेमण्यात आलेली समिती. या अगोदर आपण काय अभ्यासलं? मागासवर्गीयांसाठी नेमण्यात आलेली समिती राजीव गौबा, संरक्षण क्षेत्रासाठी नेमण्यात आलेली समिती या ठिकाणी कोणती? पहा. विजय राघवन समिती. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सरकारनं 2023 मध्ये एक समिती नेमली होती. त्या समितीचं नाव काय? तर विजय राघवन. पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं. 2 गोष्टी. पहिली समिती मागासवर्गीयांसाठी राजीव गौबा, दुसरी संरक्षण क्षेत्रासाठी DRDOच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विजय राघवन समिती. त्याच्यानंतर पहा. मराठीला अभिजात दर्जा देण्याचा विषय केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्यानं त्यासाठीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्य मराठी भाषा विभागानं कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? ज्ञानेश्वर मुळे समिती, विजय राघवन समिती, सुनील पवार समिती, सुधाकर सिंधे समिती. मराठीला अभिजात दर्जा देण्याचा विषय केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्यानं त्याचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य मराठी भाषा विभागानं कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ज्ञानेश्वर मुळे समिती असं म्हटलं जातं. लक्षात आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आजचा हा आपला भाग होता. शेवटच्या भागामध्ये आपण समित्या पाहिल्या. समित्यांमध्ये आपण काय काय पाहिलं? एक समिती मागासवर्गीयांसाठी आपण पाहिली की त्यांना जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांचं समन्यायी वाटप होतंय का आपल्या देशामध्ये ते पाहण्यासाठी, त्याचं मूल्यांकन करण्यासाठी राजीव गौबा समिती, संरक्षण क्षेत्रासाठी DRDOच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यासाठी विजय राघवन समिती आणि मराठीला अभिजात दर्जा देण्याचा विषय जो केंद्र सरकारकडे प्रलंबित होता, आता मिळाला आहे दर्जा, पण त्यासाठीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली होती ती ज्ञानेश्वर मुळे समिती. तर अशा प्रकारे हा छोटासा भाग, पण हा भाग लगेच कंप्लीट होणं गरजेचं आहे, कारण अशा छोट्या छोट्या भागांमधून तुमच्या सगळ्या समित्या, सगळ्या योजना, सगळे पुरस्कार आपले पाठ होणार आहेत. आणि हो, याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करताना दिवसामधून 3 पण फाईल टाकाव्या लागतील आणि 4 पण फाईल टाकाव्या लागतील. मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसा वेळ मिळेल तो तसा अभ्यास करा आणि ते पूर्ण करा, म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये ती अभ्यासामध्ये, करंट अफेअर्समध्ये तुमच्या परिपूर्णता येईल. तर या ठिकाणी आपण आजच्या भागामध्ये थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. पुढच्या भागामध्ये आपण काही अहवाल आणि निर्देशांक महत्त्वाचे अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतो.